आता कडगंजीमध्ये जो सायनदेवांचा जो फोटो आहे तो सुद्धा काल्पनिक आहे. बर. म्हणजे तो म्हणजे यावलीचे एक महाराज होते. त्या महाराजांना आप्पाजींनी विचारलं होतं. आप्पाजींचं मी तुम्हाला नंतर सांगतो उल्लेख त्यांचं काय आहे. नक्कीच नक्कीच. तर त्यांना विचारलं होतं. तर त्यांनी समाधी अवस्थेत जाऊन पाहिलं होतं आणि त्यांनी एका पेंटरला बसवलं होतं शेजारी. त्याला त्यांचं वर्णन केलं, त्याच्याप्रमाणे त्यांनी ते चित्र काढलेले. त्यामुळे त्या काळात काही शोध नव्हते. त्याच्यामुळं पुढं विष्णूंचं काय झालं कुठेही काही उल्लेख नाही कशातरी. आणि मग त्या पादुका तिथं त्यांनी दंडवते महाराजांनी त्या पादुका ठेवून पूजा अर्चा चालू केली. त्यांचा कार्यक्रम चालू होता रोज. ते लोक ज्यांच्याबरोबर जे होते त्यांनी साधारण डागडुजी केली, त्याला पत्रा बित्रा टाकला, साधारण केलं ते. आणि असं कार्यक्रम चालू होता. 8-10 दिवस गेल्यानंतर दंडवते महाराजांना त्यांच्याबरोबरचे लोक म्हणाले की महाराज तुम्ही तर गाणगापूरचे, तुम्ही आज ना उद्या इथून निघून जाणार, तुम्ही निघून गेल्यानंतर कोण बघणार आहे, ह्याचं काय होणार. तर ते म्हणाले त्याची काळजी करू नका, ह्याच्या उद्धाराकरता या गावामध्ये एका मुलाचा जन्म झालेला आहे आणि तो परिपक्व होतोय आणि तो परिपक्व झाला की ह्याचा पुढं तो उद्धार करणार आहे आणि हे मोठं तीर्थक्षेत्र होणार आहे. पण हे जेव्हा तीर्थक्षेत्र होईल त्यावेळेस मी नसेन हे बघायला, पण तुम्ही असाल. आता त्या काळातील काही लोक अजून आहेत कणकंजी, पण दंडवते महाराज आता नाही आहेत.